कितीही त्रास होऊ द्या, दुःख होऊ द्या, पण आत्महत्या करण्याचा विचार डोक्यामध्ये कधीही आणायचा नाही. लढत राहायचं, पण आत्महत्या कधीही करायची नाही. काल आमच्या गावात आमच्या मित्राच्या पत्नीनं विहिरीमध्ये उडून टाकली. वस्तुस्थिती सांगतो बरं कशी सर्व गाव वाचवायला पळालं. एका माणसाने वर काढलं म्हणून जमलं, नाही तर कालच तिचं निधन झालं असतं. 3 लेकर आहेत माया. जरा आत्महत्या करताना विचार करा जरा लेकरांचा. आपल्या घरी आपले बाळ आहे, आपले आई वडील तिकडे जिवंत आहे. हा थोडा त्रास होईल, सहन करा, पण आत्महत्या करण्याचा विचार कधीही डोक्यामध्ये आणायचा नाही. पण बोरखेडी गावातली अशी एक सून सासरच्या जाचाला कंटाळी आत्महत्या करण्याचा विचार तिच्या डोक्यामध्ये चालू आहे. निघाली आत्महत्या करायला. एक जवळ विहीर पाहिली, गावाच्या शेजारी विहिरीवरती जाऊन बसली. आता आपल्याला राहायचं नाही, आपल्याला आता जीव द्यायचा आहे. विहिरीच्या कडेवरती पाय सोडून आतमध्ये बसली, आत्महत्या करायची विचार करू लागली. मी गेल्यानंतर माझ्या मुलांचं कसं होईल, पण तिनं ठरवलं आता मला जीव द्यायचा आहे, मला आता राहायचं नाही. पण योग चांगला आहे तिचा. त्याच गावात तिची मैत्रीण, बालमैत्रीण दिली होती आणि काहीतरी कामाच्या निमित्तानं स्कूटीवरून त्याच रस्त्यानं ती निघाली. योग चांगला. तिनं पाहिलं ही माझी बालमैत्रीण आहे, विमल आहे, इथं काय करते, म्हणून तिच्या जवळच गेली आणि विचारलं का इकडे काय करतेस. तिने सांगितलं काही नाही, मी इथं जीव द्यायला आलेले, आत्महत्या करायला. का? तिनं कारण सांगितले. माझ्या सासऱ्याच्या जाचाला, सासूच्या जाचाला, दिराच्या जाचाला, जाऊच्या जाचाला, सर्वांच्या जाचाला मी कंटाळले. आता हा त्रास मला सहन होत नाही, म्हणून मी आत्महत्याचा विचार मला चालू आहे, म्हणून राग घर सोडलेले, म्हणून मी या विहिरीवरती आता जीव द्यायला आलेले. पण कशी काय माहिती तू कस काय आली इथं. तिने सांगितलं एक काम कर, अगं हे शरीर परत परत आपल्याला भेटणार नाहीये. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसं हे शरीर आपल्याला सापडलेलं आहे. ती कीर्तन भजन ऐकणारी होती. मरू नको, फार आता असताना आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. तुझ्या लेकराचा विचार कर, कुटुंबाचा विचार कर, आईचा विचार कर, वडिलांचा विचार कर. आत्महत्या करू नको, परत परत नाही भेटणार तुला. तिने सांगितलं नाही, मी आता ठरवलंय मला राहायचं नाही. किती दिवस हा त्रास सहन करू, आता हा त्रास मला आता सहन होत नाही, म्हणून मला आता आत्महत्या करायचं ठरवलंय. तिची मैत्रीण अत्यंत हुशार होती आणि अत्यंत जीवाची होती. आणि खरं सांगतो बोरखेडीकर, जीवनामध्ये एक तरी चांगला मित्र कमवावा माणसानं. जी गोष्ट आपण आपल्या भावाला सांगू शकत नाही, जी गोष्ट आपण आपल्या वडिलांना सांगू शकत नाहीत, आपण आपल्या बहिणीला गोष्ट सांगू शकत नाही, हृदय मोकळ करण्याची जागा म्हणजे तो आपला मित्र असतो. आणि म्हणून मित्राला सांगायचं, दुःखाळवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मला काय कैलास महाराजांसारखं गुरुजी वाट चुकणार नाही, जीवन भर तुझी एक तो मित्र आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा.
एक तरी चांगला मित्र असावा. कोणासारखा असावा सांगू? भगवान श्रीकृष्णासारखा असावा आणि सुदाम्यासारखा असावा. नाही विसरले त्या सुदाम्याला. गेला महालाच्या पुढे आणि त्यांना विचारलं. गेला होता, फाटलेला धोतर होता अंगामध्ये. नजर पे पकड़ी न तन पे जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा असा एक मित्र असावा. उद्धव महाराजांसारखा, कृष्ण महाराजांसारखा एक मित्र असावा. नाही तर कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मित्र असे नसावं बाबा, आपलं रडून ऐकायचं, सांगताना हसून सांगायचं असं नाही. जीवन मित्र. त्यांनी सांगितलं एक काम कर, तुला त्रास होतोय ना सासरला, हो माहेराला जाऊन राहा. तिने सांगितलं अगं मी आता 6 महिने माहेरालाच होते. झोपले काय? मी आता 6 महिने माहेरालाच होते. 4 माणसं इकडले आले, 4 माणसं इकडले आले. साखरा गाव आहे, तिथं माझी आत्या दिलेली आहे. तिथली माझी आत्या आली, माझ्या तोंडावरून पाठीवरून असा हात फिरवला आणि सांगितलं अगं नवऱ्याने वडील पावसाने तुडीला एकच असतंय.
माझ्या नवऱ्याने जर मला मारलं नाही तर मला झोप येत नव्हती. मी झोपायच्या टायमाला माझ्या नवऱ्याला काहीतरी म्हणायचे, त्याने पाठी 2-4 बुक्की घातली की मला झोप लागायची. एवढा सासरवास मी सहन केलाय आणि आता राज्य करते मी माझ्या घरात. तुला सुद्धा तसंच करावं लागेल. मारायचं नाही, माहेराला जाऊन राहा. अगं तिने सांगितलं आता 4 माणसांनी मिटवलं इकडे आणून घातलं. 15 दिवस झालं परत सासरवास. मला वाटलं नाही करणार सासरवास, पण आता मी ठरवलंय बघ, माहेराला जायचं नाही, सासरला जायचं नाही. आणि आपल्या जीवाचं काहीतरी काळं पांढरं करून घ्यायचं हा मराठवाड्यातला शब्द आहे. राहायचं नाही आता, पण आत्महत्या करायची. त्यांनी सांगितलं एक काम कर, माझ्याकडे आणखीन एक तिसरा ऑप्शन आहे, तिसरा पर्याय. ती लईच हुशार होती माहिती. तिची PhD बारामतीला झाली. मग काय कळेल काय उद्या कळेल. तिची PhD बारामतीला झाली, ती लई हुशार होती. तिने सांगितलं हे बघ माझ्याकडे आणखीन एक पर्याय, सासरला जाऊ नको, माहेराला जाऊ नको. तिसरा पर्याय आपल्या भागामध्ये चांगलं पावणार देवीचं कुलदैवत होतं. ऐका कुठं जवळ इथं देवीचं मंदिर कुठं आहे? भोगाव. किती लांब आहे इथून? 40. जाऊ तिथं आणि मग देवीला नवस करू. काय नवस करू? सासरा तिकडं टेम्पो खाली घाल, सासूला हटॅक येऊ दे, नणंद तिकडं उलटू दे, जाऊ तिकडं तडफोड दे. आणि एकदा का ह्यांचं वाटोळ तुम्ही त्याच्यावर टपूनच बसलेले बरोबर. एकदा का ह्यांचं वाटोळ झालं, अगं तू एकटी राशी मोकळी होशी का तू? पटली ना आयडिया? लगेच 3 चाकाचा रिक्षा भाड्याने केला. ते बघायचं नाही भाड्याने केला. काही रिक्षा बिल भारी लिहिलेलं असतंय. एक रिक्षा मागे लिहिलं होतं, देवा सर्वांचं कल्याण कर पण सुरुवात माझ्यापासून कर. रिक्षा भाड्याने केला. लगे रिक्षात बसल्या, भोगावला गेल्या, देवीच्या समोर उपस्थित झाल्या आणि शिंदे गुरुजी सदैव Oh
सत्वर पाव. ऐका आता बरं का, अभंग सुरू झाला आता सुरुवात झाली कीर्तनाला. अभंग सुरुवात झाला, पहिला शब्द वापरला सत्वर. सत्वर म्हणजे लवकर, इंग्लिश मध्ये क्विक, फास्ट, इमिजिएटली. सत्वर म्हणजे लवकर, बरोबर आहे. सत्वर म्हणजे लवकर. आता पुढचा शब्द आहे पाव. पाव म्हणजे वडापाव नाही बरं का. पाव म्हणजे प्रसन्न हो. सत्वर म्हणजे लवकर, पाव म्हणजे प्रसन्न हो. पुढचा शब्द वापरला भवानी. भवानी म्हणजे भवसागरातून तरुण नेणारी आई, हिचं नाव भवानी. पण या महिला मंडळाने भवानी शब्दाचं लईच वाटोळं केलं. तिचे एखादीचे भांडण असल्याने कीर्तनाला निघाली, ती शेजारीला चालली बघी भवानी, आली बघी कोण, बोला की भवानी. भवानी शब्द एवढा वाईट नाही. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. एकदा लेकरांसाठी टाळ्या वाजत असतात. 100% मार्क येते विद्यार्थ्याला भावना. अनादि निर्गुण शब्द काय पुढचा, प्रगटली. बोला की भाषी घे ना तुझ्या. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. भवसागरातून तरुण नेणारी आई, तिचं नाव भवानी. किती शब्द झाले. सत्वर म्हणजे लवकर, पाव म्हणजे प्रसन्न हो. हे भवानी आई, मला लवकर प्रसन्न हो, मी तुला रोडगा वाही. आता कशाला मानायचं रोडगा, सगळ्या महिला ज्या झोपलेल्या त्या जाग्या व्हा. आता मी तुम्हाला रोडग्याची रेसिपी बनवून सांगतो, कसा बनवायचा रोडगा. बरं शिंदे ऐका, बघा माझ्याकडे 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. किती झालं. वाट्या नाही मोजायच्या, वस्तू मोजायच्या. तुम्ही वाट्या मोजले. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. किती झालं. 2. त्याच्यात मिक्स करायचं गुळ. किती झालं. 3. त्याच्यात मिक्स करायचं दूध. किती झाल्या. 4. कणकीसारखं मळवायचं. काही भाषात, काही भागात कणिक म्हणतात, काही भागात होंडा म्हणतात. कणकेसारखं मळवायचं. काय करायचं, हातावर काय करायचं, थापायचं. पातळ नाही थापायचं, जाड थापायचं. म्हणून जुन्या काळात सुनबाईने जर जाड भाकरी केल्या, चपात्या केल्या, तर सासू काय म्हणायची, काय रोडगे केले ते असले. जाड केल्यामुळे रोडगे म्हणतात. जाड थापायचं, तव्यावर टाकायचं, चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, तयार झाला रोडगा. या 4 वस्तू, एक अग्नी, 5 वस्तूपासून तयार झाला रोडगा. तसं नाथ महाराज यांनी या शरीराला रोडग्याची उपमा दिली. बरीचशी एज्युकेटेड मंडळी, सायन्सची मुलं मुली, शिक्षक वृंद माझ्या समोर आहेत.
या शरीराला रोडग्याची उपमा दिली कारण हे शरीर सुद्धा पंचमहाभूतापासून बनवलेलं हे शरीर आहे. पंचभूताचा